भाज्या तोडल्या व आणि लाडूही झाले. करत आहे भाजी घ्यायची. बरं मी काय म्हणून राहिली, मग आता हे कोल्ड कोल्ड नाही होणार ते जराशी पालकाची भाजी करू का? मग भाता गीता सवय होते. नाही कर ना पालकाची कर, नाही तर मग जरासं वरण लाव. ह्या भाजी चांगली तिखट वखट करू. हा तिळ गिळ टाकायच्यात जराशे आणि कर ना मग पालक काय आहे टाक, पालक टाक जरासा. बरं मग पालकाचंच करतो ना. भातासंगी चांगली लागते मग वरणापेक्षा पालकाची भाजी करतो. बरं त्याले विजुली एक वेळा अजून फोन करून आठवण देजो सुगडे आणायची. हां येता येता घेऊन ये म्हणा. बाकीचं आहे सर घरी, मी आणलं सर. सुगडेच नाही भेटले हो, तर सांग त्याला मग येता येता जराशी आठवण देजो, ते येऊन जाईन घरी बिचारे. मग उद्या पाहिजे आपल्याला पूजेसाठी अजून फिरफिर करायला लागत. एक फोन करून देजो त्याला. त्याला मी पाहिजे सांगितलं सुगडे आणजा म्हणून. करून देतो ना, अजून एक फोन करतो. नाही तर आठवण गिठवण नाही राहिली तर खरंच आहे ना. हां मग करतो एक फोन, त्याला आताच नाही करत मग करतो. बरं घे ना कर हे. आणि का अजून काही करायला लागते काय? हां पूजा गिजा तर झाली मी. मग आता एक काम करते की तू, हे भाजी गिजी झाली का देवाला निवड दाखवून दे. आणि जराशी काय 2-4 लाडू दे बरं एखाद्या डब्यात. मी जराशी आबाजीला जाऊन भेटून येतो. तब्येत नाही म्हणे आबाजीची चांगली, तर जाऊन येतो बाई. मग अजून लय उद्यापासून मग सारं हळदी कुकून हे ते माय जाणं नाही होणार. दे बरं जाऊन येतो मी बात. नाही आता झालं सारं करतो ना मी. आता माझ्या पोहे झालं सारंच झालं, फक्त ते भाजी आणि ते तेवढा कुकर लावून देतो मी. हे लाडू काही नाही तर मग आबाजीला चावते काय? ते तिळगुळ द्या ना, कांडलं वय ते देऊ काय? हे नका ना ते बारीक किलो द्या ना. नाही हो आबाजी खायचे चावते व लाडू. बरं दे ना हे 2-4 लाडू दे, जरासं तिळगुळ दे त्या डब्यात. आबाजी तिळगुळ खाते आणि लेकरं गिकरं खातील लाडू. दे दोन्ही दे. बरं देतो. जाऊन येतो बापा. मग आबाजीची भेटच नाही झाली, किती दिवस झाले भैरे दिसून नाही राहिले ना. तब्येत नाही म्हणते चांगली, काय झालं काय नाही बापा. ते पोरगा आल्यापासून जरासं मलाही वाटूनच राहिलं नाही काय झालं काय नाही. तर जाऊनच येतो आज. बापा बापा काय होय माझी एवढा मोठी गंजी लावून ठेवली बापा. बाया भल्ल्या येते एवढ्या पाहते, एखादी घेते. येते गंडारची गंडारनी रा, आणि एखादी घेऊन जाते ना तेही नेत नाही. येतो म्हणते ते जरा भऱ्यानं रात्री येतो म्हणते. पाय हो केवढ्या काढून ठेवल्या बापा साड्या. याव काकू हे पाय इथंच पडलंय साऱ्या साड्या. आता बाई आई आता बाई दाखवते तुम्हाला, मी येतोच. तोपर्यंत तुम्ही पाहून घ्या. येतोच मी. नाही करिश्मा तू बस बापा इथं. निरा बिचारे काढू काढू दाखवू दाखवू माझी पाठ दुखून राहिली व. बस ना तू, झालं नाही का तुझं काम अजून? बस ना हो, ये ना इथं तुझं दुकान पाय बी तू. पाय झालं माझं काम तसं, जरासं राहिलं होतं बिचारे स्वयंपाक खोलीतलं. बरं तर स्वयंपाक तर झाला नाही. बरं दाखवू का मग मी? बरं मीच दाखवतो राहू दे. नाही तर काय तो भाव माहित नाही काही नाही, निरा तुला आवाज द्यायला लागते मग. बस बापा तूच बस. ये ना काकू ताई बसा ना, काय पाहिजे पा. नाही माझ्या सुनेसाठी साडी दाखव, संक्रांतीसाठी साडी घेऊन राहिली. दाखव तिच्या पसंतीची, तिला आवडन तशी साडी दाखव. पहा ना काकू इथं काय ठेवलंय ना, ह्या साड्या साड्या माझ्याजवळ. मी काही जास्त नाही आणल्या, एवढ्या आणल्या मी. आता सुरू केलं ना माझं दुकान, मग मी जास्त नाही आणलं. पहा ना साऱ्या सणावाराच्या साड्या आणल्या मी, साध्या साड्या आणल्याच नाही. साड्या आहे, ब्लाऊज पीस आहे, त्याची परकरी आहे मॅचिंग. आणि ताई हे पाहे ज्वेलरी आहे माझ्याजवळ. गळ्यातलं आहे, बांगड्या आहे. पहा ना सगळं भेटतं तुम्हाला इथं. मॅचिंग करून तुम्ही बरोबर घेऊ शकता. पहा तुम्हाला काय काय पाहिजे तर. खरंच दुकान तर छान आहे तुमचं. आणि साड्या चांगल्या दिसून राहिल्या. आणि हो ना हे ज्वेलरी चांगली दिसून राहिली. चांगलं आहे, गावात पाहिजेच होतं दुकान असं. लावून पाहिलं आता म्हटलं पाहू. आता हा पहिलाच सण आहे संक्रांतीचा. आता पाहतो ना कसं होते काय, मग आणतो मग अजून. माझ्या मनात तर आहे अजून मोठं करायचं आहे मला दुकान. आणतो ना आता पहिले पाहतो ना कसं होते काय होते तर. निरा गोष्टीचाच बाजार आहे. हे तर होऊ दे पहिले, तर खपू देऊ का हो. ह्याच साड्या की एवढ्याच आहे म्हणून राहिले, अजून नाही आहे काय? नाही हे अशा साड्या मी घालतो काय हो? सांग आता हे पोरकी घेईन माझ्यासाठी. चांगल्या मला अशा नरम पोताच्या गीताच्या का हो? माझ्या साड्या अशा असते का बिचारे? माझ्यासाठी नाही आणलं नाही, आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी नाही तुझ्याजवळ साड्या. साड्या अशा काठापदराच्या आणि महाग असतील नाही आता का हो? आहे ना हो काकू तुमच्यासाठी आहे ना. हे पण इथंच तर ठेवलंय, घ्या ना यातली घ्या ना तुम्ही. मला चांगलं नरम नरम पोताची पाहिजे हो, टोचल्या गिसल्याने पाहिजे. टिकल्यान गिकल्यान बापा तारण गिराणी पाहिजे हो त्याच्यात. असे टसल्याने पाहिजे अंगाले. अशा चांगल्या अंगाला अशी चांगली चिटकून राहिली पाहिजे. डोक्यावर पदर गिदर राहायला पाहिजे बाबा. अशी साडी दाखवू मला. दाखवू तशीच आहे ना, चांगली दबून चपून घालता येते तशीच आहे ना साडी. पाहता खरं तुम्ही. हो साडी तर चांगली दिसून राहिली व. का हो तू पाय ना, बसलीच आहे तू, पाय ना तुझ्यासाठी साड्या. नाही बी वच्छा बाई का हो? काय मला वाटलं गावा झाला ना मला. नाही बी नाही
म्हटलं, मला समजलं दुकान लावलं म्हणून, मग आली बिचारे. मग म्हटलं साड्या गिड्या पाहा, आता संक्रांत नाही का हो, संक्रांतसाठी घ्या म्हटलं साड्या. नाही बी घ्या ना बापा. का हो? हे सून आहे का तुमची? हा हो, सून आहे ना. मी आता लग्न नाही झालं काय. आली आता दोघ जण, संक्रांत आहे, सुट्टी आहे. मॅच म्हटलं होतं पहिली संक्रांत आहे, या म्हटलं. आले मग ते, मग म्हटलं तिच्यासाठी साडी गिडी घ्या म्हणून आली मग मी साडी घ्यासाठी. काय बे पाय घे ना, मग घे ना बापा, साड्या तर लय मस्त मस्त आहे, सारा चांगला माल आहे, घे ना कोणती घ्या. का करिश्मा, या अशा धुता घेता येते ना, यायला घरी धुता येते का यायला ह्या साडीला? निरा धुतला की निरा म्हणते वाकई सारखे होऊन जाते ना. एका धुण्यात बिलकुल मग घालाच्या कामातच नाही राहत त्या. सांग बाई, तसं असून तर नाही घेतो नाही मी. नाही मला घालता आली पाहिजे चांगली, धुता आली पाहिजे. हो तुमच्यासारखं आम्ही काही असं काही इस्त्री गिस्त्री देत नसतो माझ्या साड्या. तशी दाखव मी मला. टाकू ह्या साड्या साऱ्या चांगल्या आहे, घरी धुवू शकता तुम्ही, काही नाही होत त्याला. ह्या ज्या आहे ना इकडच्या, ह्याने धुता येत घरी. याला धुवायला द्या लागते, प्रेसही करायला द्या लागते, इस्त्री करायला द्या लागते काकू. मग तुम्ही घ्या ना त्यातली धुता येते. पण काकू धुवायची गरजच कायला पडते, आता सणावाराची घातली अजून काढून ठेवून दिली, कायला धुवा लागते. इथं तर लय गर्दी दिसून राहिली, मला वाटलं लवकर जातो लवकर येतो म्हटलं. सांग मंजू, का हो साडी घ्यायला आली का हो? हा काकू, साडी पाहिजे मला. माझ्या बाबांनी मला पैसे दिले होते, माझ्याजवळ तसेच पैसे माझी वैतीने घेतली. पैसे आहेत ना माझ्याजवळ, तर मग म्हटलं साडीच घ्या म्हटलं. आली होती पाहासाठी. हे काय आली दुकानात? चोरून गिरण बापा. त्या दिवशीच तर पायता पायता 2 पीस तिने मांडी खाली दाबले होते, आणि मग उठाच्या वेळेस मला दिसले म्हणून बरं झालं, चालली होती नाही तर घेऊन. सांग आता हे काय झाली. बरोबर येते ना ते, तिला माहिती आहे गर्दीचा आता टाइम आहे. बाकीचे सारे घरातले कामात असतील, बरोबर येते ते. लक्षच ठेवा लागेल, विचार यायला सांगतो की इथंच थांबा म्हणून, जरा लक्ष ठेवा म्हणून. नाही बे मंजू घेत नाही काही नाही. त्या दिवशी किती वाळखोड बसली, हे दाखवा ते दाखवा, पण याला तर काहीच नाही ना. कायच्यासाठी येते काय नाही बापा. हे करिश्मा म्हणे ते पिस गिस तिच्या मांडी खाली होते म्हणे, खरं काय खोटं काय बापा. थांबू काय इथंच जराशी. आई तुम्ही थांबा बरं जरासं इथंच. यायला मी दाखवतो ना, मंजूला तुम्ही दाखवा. आता गर्दी वाढूनच राहिली ना, थांबा जरासं इथंच. मंजू पाय हो, येऊ इकडून, पाय तुला काय पाहिजे तर पाहतो ना. का हो मग ह्या तर त्या दिवशी होते, अजून नाही आणले का दुसरे? काय त्या दिवशी तुम्ही पाहून गेली होती ह्या साड्या, मला अजून पाहिजे होते दुसरी दाखवा ना करिश्मा वहिनी, दुसरी दाखवा ना. नाही हो, दुसऱ्या साड्या नाही आहे, त्याच आहे. मी म्हटलं ना लय नाही आणल्या म्हणून. आता माझ्या नवं दुकान मी लय नाही आणलं, एवढंच आहे. ह्या साऱ्या साड्या चांगल्या आहे, भारीतल्या साड्या. तुम्ही आता हळदी कुंकाला घालू शकता, दिवाळीतही घालू शकता, दसऱ्याला घालू शकता, लग्नातही घालू शकता. एवढ्या चांगल्या साड्या आहे साऱ्या. पहा ना यातल्या, आता यातल्याच घ्या ना. नव्या साड्या आहे ना, एकदम नवा माल आहे, डिझाईन नवी आहे. दुकानातल्या सारखा एकदम म्हणजे असं शोरूम मधल्या सारखा माल आणला मी. म्हटलं तर तुम्ही जरा तिकडे जाता, तर म्हटलं अशा साड्या मग इथं गावातच न्या. घ्या ना मग, हे घेणारे लोक बरोबर घेते, त्याला समजते. ताई बघा मग तुम्हाला कोणती आवडली. मंजू तुम्ही पाहिजे तुला कोणती आवडली तर. हो हे आवडली मला, इकडची गुलाबी कलरची साडी आवडली मला. पण ताई हे ग्रीन कलरची साडी केवढीला आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर देतो लावून, देतो ना, बरोबर देतो लावून. तर ते 2000ची साडी आहे, पण तुम्हाला आवडली असेल तर मी करतो ना कमी. नाही 2000ची साडी हो बापा बापा, काही सांगून राहिली का हो करिश्मा? 2000ची साडी म्हणून राहिली माय बाई. त्याचा भाव आहेच ना तेवढा. साडी पहा बरं तुम्ही, ते साडी पहा ना, मोराची डिझाईन आहे, नवी डिझाईन आहे ना, टेम्पल डिझाईन आहे साडीची. आणि मग ते जे आहे ना गुलाबी कलरची, ते जरा स्वस्ती आहे, ते 1500 रुपयाची आणि हे 2000ची. काय आता दुकानात ते ताईला माहित असेल ना. का होत आहे सांगा बरं, तुम्हीच सांगा त्या साडीची किंमत सांगा बरं, किती असेल बरं तुमच्या शहरात. आता ते तर बरोबर आहे, साडी तर महागच आहे, पण आता दुकानातून म्हणजे मग आपल्याला गॅरंटी राहते का दुकानातला माल कसा आहे काय आहे. पण आता आता तुम्ही आणला, आता मला म्हणजे मलाही नाही समजून राहिलं की आता काय सांगा म्हणून. आता किंमत तर आहे तशी. आपल्या माझ्या साडीची फुल गॅरंटी आहे, तुम्ही घेऊन जा. काहीच नाही होत तुमच्या साडीला, काहीच नाही होत ना, काहीच नाही होत. फक्त घरी धुवू नका तिला. काय होते, सिल्क आहे ना ते, चांगलं सिल्क आहे ना. पहा बरं हातात घेऊन, पहा बरं. पाहा काकू हातात घेऊन पाहते साडी. नाही ह्या भल्ल्या भारी साड्या आहे बापा, जराशा हलक्या दाखव ना, हलक्या दाखव ना जराशा. काय आता पाय एवढ्या भारी म्हणते, भारी आहे म्हणते साड्या. आता माझ्याजवळ ह्याच साड्या मी सांगून तर राहिली. दुसऱ्या हलक्या साड्या नाही म्हणून माझ्याजवळ. टाकू माझ्याजवळ ह्याच साड्या आहे ना, हलक्या साड्या असते माझ्याजवळ, साड्या भारीच साड्या. मला घालता येते का एवढी भारीच्या भारी साडी. जराशी हलकी पाहिजे ना. मला स्वस्त घ्यावं आता म्हातारपण. भारीच्या भारी साड्या घसरते ना त्या साड्या, म्हणून जराशी हलकी दाखव, नरम पोताची.
अमे असं म्हणून राहिलं काय? असं वजनानं हलकी पाहिजे काय? मला वाटून राहिलं किमतीचं हलकं म्हणून राहिलं. असं वजनाची हलकी पाहिजे का तुम्हाला? काय मला वाटलं तुम्ही किमतीचीच हलकी म्हणून राहिलं. नाही बाई सांग बाई, हलकी साडीचं म्हणते वजनानं हलकी का किमतीनं हलकी? अव वजनानं हलकी, वजनानं हलकी दाखव जराशी असं तुझ्याजवळ तर. नाही तर मी काही घेत नाही बाई अशी साडी मला घालताना. माझ्या सोनीला देऊन टाक बापा, तिला जे आवडली असं ते. घ्या ना हो, चांगले आणि हलक्याच साड्या आहेत, भारी. त्याचं वजन नाही काही. काढून पहा ना, वजन नाही की त्याचं. पाय आता पाय काढून पहा म्हणते. आणि हात लावलं खराब करते ना बायका, साड्या घेत नाही काही नाही काही. म्हणून माझ्या पाकिटात ठेवलं. काढून कायले पाहता, काढून नका पाहू. घ्यायची असेल तर मग मी तुम्हाला काढून दाखवतो. पण बाकी डिझाईन तर एकच आहे. कलर आहे अलग अलग, त्यातलं सांगा तुम्ही. मग तुम्हाला घ्यायची असेल तर मी तुम्हाला काढून दाखवतो. हात लावून लावून सारे खराब होते ना, म्हणून मी त्या पाकिटात ठेवलं. नाही बेटा, हातात ती घेऊन पाहिली, उकलून दी पाहिली तर कसं समजू ना मग? सांग, मी दुकानात तर सारं दाखवते, घालून गेलो नाही दाखवते. पाय होय म्हणते, हातही नका लावू म्हणते. का अशी साडी कशी घेऊ मग? समजलं नाही पाहिजे की कशी आहे काय आहे म्हणून. आवडली तर घेईन बाई. आता तू म्हणून राहिली का उकलून दाखवतो, घ्यायची असेल तर उकलून दाखवतो. नाही बाई, नाही आवडली तर मग मग म्हणशील तुम्हीच उकलायला लावली. राहू दे बापा, मी घेतच नाही साडी. नाही नाही वा, वच्छला बाई तर तशी नाही म्हणून राहिली. ते काय म्हणून राहिली बरोबर आहे ना, घड्याने मारतायत ना मग. तुम्ही काल काल आणि परवा येऊन पाहिला होतं बापा. एवढं घड्या करायला आम्हाला रातचे 3 वाजले हो. म्हणून राहिली ते का असं पहा. मग तुम्हाला त्यातली जर कोणती पाहिजे असेल, खरंच घ्यायची असेल तर मग तुम्हाला उकलून दाखवतो असं म्हणलं. साड्या चांगल्या ना बापा, चांगल्या मी सांगून राहिली ना. एकदम चांगल्या साड्या आहे. काही असलं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही वापस आणून देऊ शकता. साड्या चांगल्या तुम्ही नेऊ शकता ना. चांगल्या साड्या, एकदम चांगल्या साड्या. हो ही साडी चांगली आहे, मलाही आवडली. मला त्या दोन्ही साड्या आवडल्या. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या त्यातला तो पाय, तो ऑरेंज कलरही चांगला आहे, तो निळा कलरही चांगला आहे. तुमच्या अंगावर दोन्ही चांगले दिसतील. घ्या ना तुम्हाला जी आवडली ती. नाही दोन्ही साड्या आवडल्या म्हणते बापा, 2 घेते काय साड्या? भल्ली खर्चिक पोरगी आहे बापा. मी आता त्याला म्हटलं होतं मी घेत नाही म्हणून. मी घेतच नाही साडी, मला नाही पाहिजे. नाही तू घे ना, तू घे एक साडी घे तू. मी नाही घेत. मी येईन हो करिश्मा, आता माहिती बापा संक्रांतीचं काय माझ्याजवळ साड्या हायला साड्या. मी येईन हो मग. माझ्यासाठी जराशे कशा नरम पोताच्या साड्या आणजो, मग येईन मी. आता नाही घेत मी साडी. पाय पाय असं आहे, मला माहिती आहे ना. गावातल्या बायका 2-3 दिवस झाले मी पाहून राहिली ना. मारे काढायला लावते, ढेगी लावते. हे केवढ्याची ते केवढ्याची. काल तर अशा उकळून ठेवल्या होत्या निरा. नेसूनही दाखव म्हणे मला. म्हणे नेसून दाखव, दुकानात नेसून दाखवते म्हणे. सांग आता. मला माहित होतं हे घेणार नाही म्हणून काकू. बरं राहू द्या ना मग, राहू द्या. आणन मग मी अजून. मग आणल्या की सांगा तुम्हाला. ताई तुम्ही घ्या ना मग. कोणती आवडली, कोणती काढली तुम्ही घ्या ना. ही मंजी बसलीच आहे अजून, काय माहिती कायला बसली तर. पाहून नाही राहिली ना, काही नाही बसली आहे निरा. बरं बरं आई, मग तुम्ही नाही घेत का मग? बरं मला मग ही एक ग्रीन कलरची सांगा बरोबर. ही घेतो मी एक. बरं मग तुम्ही घेतली का तुम्ही साडी? माझ्याजवळ पैसे आहे मग. मग मी ही दुसरी घेऊन टाकते अजून. ही गुलाबी कलरची मला खूप आवडली. दोन्ही घेऊन टाकते. ताई मला ह्या दोन्ही द्या मग. दोन्ही घेतो म्हणते बापा. घालत तर नाही होतो साड्या. हे असे कपडे घालतं तिथेही नाही घालत. 2 कायले घेऊन राहिली मग? एक घे, एक अजून मग घे जो अजून. आताच कायले घ्या लागते 2 घालणं ना फालणं काही नाही पाहिजे काकू. मग काकू घेऊ द्या ना. अशा साड्या राहते का मग? राहत नाही. डबल भेटते का मग? हेच डिझाईन हेच साडी नाही भेटत, मग दुसरी येते ना अजून. घ्या नाही राहत ना मग. घ्यायची असेल तर घेऊ द्या ना मग. अजून मग कमी करतो मग 2 साड्या घेत असतील तर. मी दोन्ही घेते, मला दोन्ही आवडल्या. मग सांगा मग 2 साडीचं बरोबर सांगा. आता ते हिरवी साडी तर आहेच म्हणजे आता 1700 रुपये लावतो मी तिचे. 2000 म्हटलं मी तुम्हाला, मग 1700 लावतो. आणि हे गुलाबी साडी काही जास्त महाग नाहीये. ते मग आता 1500चे मग 1300 लावतो समजा. तर मग आता तुमचं दोन्ही साडीचे होऊन राहिले 3000 होऊन राहिले मग. बरोबर तुम्ही मला 3000 देऊन टाका. नाही बे बापा बापा, 3000 काय होय हो? 3000ची साडी लय झाली हो. एकच घ्या. एवढं 3000 खर्च करून राहिली का बापा? सांग नाही बी काही नाही काही नाही. एक दिवसाचं काम हो. एकच घे ना, कायले 2 घेऊन राहिली? आता पा एकच घे म्हणून राहिले. चांगल्या साड्या आहे ना, दोन्ही साड्या चांगल्या. बरं मग हे देऊन टाका, हे ग्रीन कलरची देऊन टाका. बे पाय तुम्ही आता 2 घेऊन राहिला तर म्हणून मी एवढे कमी केले हो. 500 रुपये कमी केले ना मी. बरं बाई मग आता घ्या. मग आता केला भाव तर मग आता घेऊन जा मग. दे बाबा दे, दे तिची साडी दे. चल नाही बे घे ना हो, तुम्ही घेऊन टाका ना. चांगल्या साड्या आहे ना, घ्या ना. संक्रांतीला काय बापा चांगली साडी नाही पाहिजे का काठापदराची? घे ना. आता सोनीची संक्रांत करून राहिले एवढे.
पहिली संक्रांत आहे म्हणता आणि तुम्ही घेत नाही साडी सांग. ए बापा मला नाही पाहिजे, हाय माझ्याजवळ. जास्त लय आहे माझ्याजवळच्या साड्या, असल्यावर मी घेत नसतो, हाय माझ्याजवळ. नसले तर घ्या आता, हाय ना एवढ्या मोठ्या पोरायले काय समजते काय? तू घे म्हणे साडी, आहे ना माझ्याजवळ, जास्त घालणं नाही होत, मला नाही पाहिजे. ताई बांगड्या आहे म्हणे ना, बांगड्या ज्वेलरी ते दाखवा ना. ताई बांगड्या तर मग आता काचेच्या तर नाहीये, फक्त आता हा दोनच जोड राहिले, हा एक आहे याच्यातलाच अजून एक लहान जोड आहे. बांगड्या सरल्या माझ्याजवळच्या आणि काचेच्या तर नाहीये. तुम्हाला कशा पाहिजे होते? नाही काचेच्या पाहिजे होते. हा अशा घालते का? अशा घालत असते का? काचेच्या पाहिजे ना, काचाच्या नाही आहे काय? नाही नाही हो काकू, आणतो मी आता, माझ्या लक्षातच नाही आलं हो. काय आताही आणले असतात बिचारे, झाले असते ना काय हो, लक्षातच नाही. आणतो मी आता, पुढच्या खेपेन काचाच्याच बांगड्या ठेवतो. बरं राहू दे, दे बापा मग, दे तिची साडी दे बरं. चलो चल बाई शिला, जातो आम्ही. थांब ना बापा, कुठे चालले हो? काय आता भल्ली घरी असते बापा, का हो येतच तुम्ही तर तसं कैसं येतच नाही आमच्या घरी, काय येतो हो इकडे? आता दुकानाच्या ना आल्या, सुनगी नाही सांग, चल ना चहा घ्या करतो, चला जरासं. नाही नाही बापा, जेवण घेऊन राहिले अजून, चहा घ्यायला पाहिजे ना, ते पोरग वाट पाहत असेल घरी. चलो मग येईन ना, अजून येईन मी. ताई मी नंतर येते अजून थोड्या वेळानं. ती साडी पण द्या मला, काढून ठेवून दे ती साडी, देऊ नका कोणाला, मला खूप आवडली ती साडी. मी येते नंतर, यांना घेऊन येते मी, मग मला ती साडी देऊन टाका. बरं बरं ठेवतो ना, ठेवतो, काढून ठेवतो. पाहिजे पाहिजे कोणा सांगू नका, माझ्या सासूबाईला वगैरे सांगू नका. मी घेऊन जातो मग ती साडी. बरं नाही सांगत, काढून ठेवते मी इकडे. काय आहे काय सासूला सांगू नका म्हणते? नाही बाई. मंजू का पाहिलं साड्या काय आली पसंत घे ना. काय तू जास्त साड्या आहे मग या, त्या दिवशी पाहिलं मग मी, मला वाटलं आणलं असं, म्हटलं काही नवं राहू दे मग, येईन मग मी अजून. मला माहित आहे साडी घेतली, तिसरी चक्कर नाहीची. आता जाताना तिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल, काय नोंद राहिली काय नाही, काय काय देते काय माहिती. इतकं डोकं खराब करते हे, काय देते काय मी, इथे सांगाच लागते. आता आली तिला सांगतोच मी, काय नाही आणलं म्हणून पहिले सांगतो तिला. मी येऊन बसते, मोठं पाहते, त्याची चालली ते ब्लाऊज पीस घेऊन. बरं झालं माझं लक्ष गेलं. नाही खरंच तिसरी चक्कर व्हायची, येऊन बसते त्यांना पाहून राहिली, पण तिला जमून नाही राहिलं. सांग कायच्यासाठी येतच नाही, खरंच काय चोरागिरीसाठी येऊन राहिली की? एक खेप नाव खराब झालं की खराब कायचं ते, नेतेच ना नेतेच ते, तिच्याकडे लक्षच ठेवावं लागते. बिमारी आहे तिले का काय आहे काय नाही, त्याच्यासाठी तो म्हणजे तिने तिसरी चक्कर नाही घेतलं काहीच नाही, येऊन बसते नीरा येऊन बसते. नाही मग मी घेईन, मग आता नाही घेत. मग बरं चल जातो काकी, मग मी जाय बापा जाय, काय येते काय नाही, नीरा येऊन बसते. नाही बाई बापा मी तिकडे पाहून राहिली तुला घरातून, तू इथं बसली हो दुकानात. नाही बी भल्लच दुकान बांधून बसले बापा. का हो या साड्या हो बापाला साड्या आणल्या हो करिश्मा? आल्या आता ह्या दोघी जणी बसतील गोष्टी करत. आता जर आता गिराईकीचा टाइम आहे, जाते का आता शांता काकू लवकर बसते तर गोष्टी करत. हा काकू लय साड्या घे ना, तुम्ही नाही घेत का संक्रांतीला साडी? छाया घ्या, छायाला बोलाव ना, घ्या ना दोघी जणी मस्त साड्या घ्या ना, पहा ना किती चांगल्या साड्या आहे. नाही बापा मी कधी घेतो संक्रांतीला साडी, मी तर दिवाळीला नाही घेत, या दिवाळीला घेतल्या बापा, घे करू घेतली, मला नाही पाहिजे माहिती माझ्याजवळ आहे. आणि छाया नाही घेतो संक्रांतीला, कुठे साडी घेतो आम्ही? नाही आम्ही नाही घेत संक्रांतीला साड्या. कुठे गेली होती हो का माझ्याच घरी आली? आबाजीच्या घरी गेली होती, तिळाचे लाडू गिळू केले होते, तर मग गेली होती घेऊन जराशे, त्याची तब्येतही नाही म्हणे चांगली, भेटून आली आबाजीले, बाहेर क्रिसमस नाही बसले होय, मग मलाच वाटलं की चल म्हटलं जरासं भेटूनच या, तर गेली होती हो. बसते आता ह्या दोघी जणी, आता उठते काय बसते आता इथंच. का हो कशी आहे मग तब्येत? बरी आहे का मग? काय झालं? नाही हो तब्येत बरी आहे, नाही ते पोराचंच ना हो, तो आला परकस, त्याचंच सुरू आहे ना बापा, त्याचंच सांगत होते. अहो म्हणे तो बिचारे पटवाऱ्याच्या तिथं गेला होता म्हणे त्या ऑफिसात, आणि वावराच्या चौकशा हेन ते सातबारा गितबारा काय काय चौकशा करून राहिला म्हणे, गावात हिंडून राहिला म्हणे. घराचं विचारून राहिला म्हणे, का घराच्या किमती काय आहे, जागेच्या किमती काय आहे. सर इकडे तिकडे ते बापा ते सून कांताच्या दुकानात जाऊन बसते म्हणते, दिवसभर कांताच्या दुकानात जाऊन बसते म्हणते. ते वंदना नाही आली मग वावरातून, ते सांगेन आबाजी सांगे, मग असं सुरू आहे बापा त्याच्या घरात. नाही बी काय हो झालं काय याचं सुरू? नाही सुधरत नाही बापा, तो सुधरत नाही की सांगू. आपल्याला वाटलं नाही बी एवढ्या वर्षानं आलं म्हटलं पोरग, नाही आबाजीच्या तोंडावर जरासं तेज आलं होतं ना, नाही हो वाटलं नाही की बोलण्या गेलण्या, नाही नातू की तू आबाजी जरासे खुशच होते ना, नाही केवढ्यानं सांगत होते बापा सून होय हा नातू होय सांग, यानं परत अजून डबल सुरू केलं का यानं? नाही हा सुधरतच नाही बापा, सुधरतच नाही, काय द्यायला वा नसता आला तर बरं झालं असतं बापा.
कायचं सुधारते होतो. मारे रोज म्हणते कुठे जाते, जेवायला येत नाही, काही नाही म्हणते, आणि तिकडे भैरस खाते, काय करते, कोणाला भेटून राहिला आणि काय वावर गिवराचं विचारून राहिला म्हणते, घराचं विचारून राहिला. सांगत आणि सारं सोडून घेऊन आला म्हणते तो, नोकरी गिकरी सारं. पोराची शाळा ते पोरगं बरोबर सांगत होतं, मी नाव काढलं म्हणून शाळेतून. त्या दिवशी काय म्हणे ते असंच सांगते म्हणे, त्याला समजत नाही म्हणे, नाव नाही काढलं म्हणे. आता आबाजी म्हणे काल त्याला बसवलं म्हणे, सारं त्याला विचारलं म्हणे का कायले गेला होता तो पटवाऱ्याच्या तिकडे इकडे तिकडे, आणि ते काय चाललं म्हणून. तर मग त्यानं सांगितलं म्हणे की आता काही तो जात घेत नाही म्हणून, इथंच राहते म्हणून. ते धंदा करायचा आहे म्हणते मी, काहीतरी हॉटेल गिटेल टाकतो म्हणते, धाबा म्हणते मी, धाबा त्या सडकीवर असते म्हणते, रोडवर तसं टाकतो म्हणते. म्हणून मी जागेची चौकशी करून टाकतो. तुम्हाला काय वाटलं म्हणते, अजून तर आबाजीलाच म्हणते की तुम्हाला काय वाटलं म्हणून. आता मला काहीतरी पाहा लागेल म्हणून. आणि आबाजीने म्हटलं म्हणे मग का मग आम्हाला सांग, आम्हाला लोक येऊन सांगून राहिले, तू सांग ना ते काय आहे काय नाही. तर म्हटलं म्हणे नाही काही नाही, मी सांगून तुम्हाला सारं झालं म्हणे की सांगतो म्हणे, अजून तर मीच पाहून राहिलो म्हणे. आणि जात घेत नाही होतो आता. राहिले झाले ते दोघं नवरा बायकोन नाही बी. आणि मग ते पोरगी म्हणे बिचारी सून का का तुम्ही तर मला म्हणे का 8 दिवसात सारं करू आणि चाललो जाऊ. आणि आता म्हणून राहिले म्हणते काय इथंच थांबू, मी नाही थांबत म्हणे इथं गावागिवात. आपण काय ठरवलं होतं तसं करू म्हणे, असं असं बोलली होते पोरगी. सांगा तर मग 8 दिवसात काय करायला आला होता. आणि म्हणजे आताच घडीत एक बोलते, घडीत दुसरं बोलते. सांग त्याचीच ते काय जे आबाजीले, म्हणून ते म्हणते की मग मनच नाही लागून राहिलं म्हणते, याच्याकडे लक्षच ठेवावं लागते म्हणते. काल जरासं बसलो होतं म्हणे बाहेर, तर मग तो पटवारी आला म्हणे सांगत, त्यानं सांगितलं म्हणे हो सारे सांगतो असे कामं करून राहिला. नाही बाई सांगू हा ते पोरगं म्हणेच शाळेतून नाव काढलं म्हणे, तर म्हणे आपल्याला म्हणे तो काही बोलतो म्हणे, त्याला समजत नाही म्हणे. सांगू का मग आबाजी काय म्हणे हो वंदी गिंदी. बापा लयच काळजी लागून राहिली होती. आता काय काय वावराचं काय करते वा, वावर घेऊन इकाच्या गोष्टी करून राहिला काय कायच ऐकते हो, त्याच्या हातात काय आबाजीचे सर्व आबाजीच्या नावावर आहे ना, त्याच्या हातात काय. आबाजीनं कोणाच्या नावाने केलंच नाही ना अजून. मला म्हणे मी कोणाच्याच नावाने केलं म्हणे, जोपर्यंत माझ्या नातीचं लग्न होत नाही म्हणे मी देत नाही म्हणे कोणालाच काही. त्या पोरीचं लग्न नाही करावं लागत काय म्हणे. तो काय करते हो, काही नाही करते, विचारत असं हिंडत असं इकडे तिकडे, हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, कोणते काम आहे त्याला, काम नाही धंदा नाही, हिंडत असं इकडे तिकडे. आबाजी म्हणे तो काही नाही करू शकत म्हणे, सारं माझ्या हातात आहे म्हणे. नाही तर काय तो पोरीचं लग्न गिगन राहिलाय ना, किती काय वावर 3 एकर वावर आहे, ते घर आहे बिचारे. आणि ते घर किती खराब होतं ना, कसं होतं घर, राहाच्याच लायकीचं नव्हतं ना. किती जुनं घर होतं ते, त्या चंदूनं चंदूच्या माईनं केलं होतं घर खरं. त्या वंदनानं चंदूनं केलं ते. बापा माणसासारखं काम केलं ना तिनं. त्या पोरानं एक मजूरने लावलं ना, सारं त्यानं बांधलं, ते दोघं मायले कर बांधलं ते घर. सांग अरे बापा नाही बुडी बिमार होती, बुडीच्या बिमारीनं त्यानं काहीच नाही, त्याला सुधारलंच नाही काही. किती बिमारी बापा, किती दिवस पुरली बुडीची बिमारी, 1 एकर वावर इका लागलं ना. तर ते आता दोघंही माणसं आबाजीने लय काम केलं, लय काम केलं ना, तिनंही काम केलं बापा. लोकांच्या घरी पाणी भरलं तिनं, नाही बी पाटलाच्या घरी पाणी भरे ना, नाही हो त्या पाहिलं नाही गे. मी लग्न करून आली तर बापा मला म्हणून तर मला पाणी आणून दे होते घरापर्यंत. पाटलाच्या घरी पाणी भरे ना, पाणी भरे दयन दये लय कामं केले हो. शेवटी गेली बिचारी बिमारीत. पाहिलं नाही तर काय तो, मी पाहिलं ना, सारं पाहिलं मी. नाही तर काय तो भल्लं बिचारे एखाद्या माणसाच्या मागणं सांग बरं. एवढं कष्टात जीवन गेलं हो. तो काशीना ते वदना तो बिचारा पोरगं ते चंदू सारे आपापले कामं करून राहिले, आपलं पोट भरून राहिले. कोणीच कामं नाही आहे ना, किती मेहनत करते ते लोक. वंदी तर वावरात दुसऱ्या बैली नेत नाही, एकटी काम करते ना ते. मजूर नेत नाही ते, काम पडलं तरच नेते, नाही तर नेत नाही ते. दोघंही माणसं स्वतः काम करते वावरात. सांगू आता हा चौकशा करून राहिला म्हणते एवढ्या वर्षानं आला, काय आहे त्याच्या मनात आणि काय नाही. सांग नाही काळजी वाटणार, काय वाटतेच ना, काळजी नाही वाटणार तर काय. नाही तर काय तो भल्ले बिचारे पोरं कशी असते हो. एखाद्या माणसाचं पुरते तर पुरतेच बापा, आयुष्यभर पुरते निरा. नाही तर काय तो चल बाई चल, नाही जेवायचा टाइम झाला, आले असते दोघे बापले का कुठं गेले मग अजून कल्ला करते. नाही बस ना का मनुबाईला भेटत काय, मनुबाई आहे तिकडे. मनुबाईशीच बोलली ना मी आतापर्यंत, उन्हीत बसली मनुबाई बाहेर. मनुबाईशी बोलली ना अंदर आली, म्हणून तर मला समजलं तर दुकानात आहे म्हणून. जातो बाई आता मग मी, चल मी वाट पाहत असते. चल ना मग चल बाई. का करिश्मा जाऊ का मी तिकडे, आता कोणी आलं तर मला दे मग आवाज अजून. आता पाय तू हे उचलितलं सारं इकडचं. उचलत नाही मी अजून, राहू देतो आता असंच. अजून येतेच ना, आजच्या दिवस राहू देतो, अजून उद्या मग लावून मी याला तर लावत नाही. किती वेळा लावलं की अजून काढायला लागते. राहू दे आता इथंच राहू दे, एवढ्या साड्या आपल्या जवळ, राहू दे इथंच. बरं राहू दे मग. हो चांगलं सुरू आहे दुकान, नाही साड्या गिड्यात चांगलं दिसून राहिलं. हा कालपासून 2 दिवस झाले हो, येऊन राहिलं बाई आता चांगलं सुरू आहे ना. आता समजून जाईल लोकांना दुकान लावलं हे ते. आता वच्छला बी येऊन गेली ना, वच्छला बी होती, सून होती, नवी सून तिची घेऊन आली होती. एक साडी घेऊन गेली हो, आणि काय म्हणे तिला दुसरी साडी आवडली तर वच्छला बी घेऊन दिली हो. 2 कायले घेतं म्हणे, घालत नाही काही नाही म्हणे, असे कपडे घालतं म्हणे. ती पंजाबी ड्रेस घालून आली होती आता तिथे घालत असं. वच्छला बाईनं काही घेऊन दिली होती तर मग वच्छला बाई गेली बाहेर, मग अजून आली होते. ते काय म्हणे सून ही दुसरी साडी मला आवडली म्हणे, मग नेतो म्हणे मी. माझ्या सासू की सुलके सांगू नका म्हणे, काढून ठेवून द्या म्हणे माझ्यासाठी.
मी येतो म्हणे घ्यासाठी, मग सांग. आणि तिची साडी काढून ठेवली मी आता इकडे. नाही बाई सांग. असं तिला आवडली नाही. चल बाप्पा चल, नाही बाई गोष्टी सरत